प्रिय बंधूंनो, आज 17वा रविवार आणि आज आपण 27 जुलै हा देखील दिवस पाळतो आणि अशा ह्या दिवशी आपण परमेश्वराचे आभार मानतो, कारण आजच्या ह्या दिवशी परमेश्वर आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करावी हे शिकवतो. जेव्हा शिष्य त्याला सांगता आहेत की प्रभू येशू, जशी योहानने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवली तशी तुम्ही देखील आम्हाला प्रार्थना करायला शिकवा. हो माझ्या प्रिय बंधूंनो, हा सर्व शिष्यांचा नम्रपणा आहे की प्रार्थना करायला प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवावं ही विनंती त्याने केलेली आहे. हा त्यांचा नम्रपणाच आहे. हो माझ्या प्रिय बंधूंनो, अनेकदा लोकांना वाटतं आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही सगळं करू शकतो. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रार्थना करायला शिकवतो तेव्हा त्यांना आमच्या स्वर्गीय बापा ही साधी प्रार्थना शिकवतो. परंतु त्या आमच्या स्वर्गीय बापा ह्या प्रार्थनेमध्ये तो त्यांना जणू काही सांगतो आहे की परमेश्वराची स्तुती आणि गौरव करा, परमेश्वराचे आभार माना, कारण हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तुझी इच्छा जशी स्वर्गात आहे तशी ह्या पृथ्वीवर देखील हो. म्हणजे परमेश्वराची आपण स्तुती गौरव करीत असताना आपण देखील त्याला सांगतो आहे की हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहे, नुसता माझा पिता नाही, सगळ्यांचा पिता आहे. आणि म्हणून ह्या समाजामध्ये जे एकमेकांविरुद्ध कदाचित जो जातीय भेद असेल, वर्णभेद असेल, ते सगळे गाळून आपण परमेश्वराला आपला पिता म्हणला पाहिजे आणि सगळ्या भावंडांना, या जगातील सगळ्या लोकांना आपण स्वतः भावंड समजून त्यांच्यासह एकत्र जीवन जगलं पाहिजे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनी, जेव्हा समाजामध्ये अस्पृश्यता दिसते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते की हा देखील माणूस आहे, पण तो अस्पृश्य असं असू शकत नाही, ते आपण त्याला नेमलेलं आहे अस्पृश्य. आज प्रिय मित्रांनो, परमेश्वराची स्तुती आणि गौरव करीत असताना शेवटी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना एक वेगळी शिकवण देतो आणि तो म्हणतो की मागा म्हणजे तुम्हास मिळेल, तुम्ही शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, आणि तुम्ही ठोठवा म्हणजे तुम्हाला उघडले जाईल दार. हो माझ्या प्रिय बंधूंनो, किती सुंदर प्रार्थना आहे. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त प्रेमाने त्याला सांगतो आहे की मागा म्हणजे मिळेल. हो, आपण मागितलं तर आपल्याला मिळते, पण केव्हा? ज्या वेळेला आपण अगोदर प्रार्थना केल्याप्रमाणे की जशी तू आम्हाला क्षमा करतो तसे आम्ही देखील एकमेकांना क्षमा करतो, तशी क्षमा आपण एकमेकांना केली असेल तरच परमेश्वर आपण जे मागतो ते तो देतो. जर आपण एकमेकांना क्षमा केली नसेल तर परमेश्वर आपल्याला देईलच असं नाही, तर आपण शोधल्यानंतर आपल्याला सापडेलच असं नाही. कारण जोपर्यंत आपलं हृदय शुद्ध आणि पवित्र नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला मिळणे शक्य नाही. हो माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा परमेश्वर ह्या ठिकाणी ही जी अट देतो त्यावेळेला तो आपल्याला सांगतो आहे की मोहात पडू देऊ नकोस, म्हणजे सगळ्या मोहापासून मी शुद्ध आहे आणि त्यामुळेच मी जेव्हा मागतो तेव्हा परमेश्वर देतो. हो माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, म्हणजे आमच्या स्वर्गीय बापा ही प्रार्थना आपण रोज केली पाहिजे आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे. मग आपण एकमेकांना क्षमा करणे आणि मोहात न पडता आपण पापापासून दूर राहणे, ह्या गोष्टी अंमलात आणल्या तर नक्कीच परमेश्वर आपल्या सर्वांना एक चांगलं जीवन देतो आणि विशेषतः तो आपल्याला पित्याप्रमाणे आपण जे मागतो तो पिता देतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आपल्याही कुटुंबात आपण
पाहिलेलं आहे. जेव्हा आपण आई वडिलांकडे एखादी गोष्ट मागतो आणि त्यांना ती वाटते की योग्य आहे आणि हा माझा मुलगा किंवा मुलगी त्यासाठी पात्र आहे, ते नक्कीच देतात. परंतु एखादा उधळपट्टी करणारा मुलगा तो जर आई वडिलांकडे मागत असेल तर आई वडील देतील की नाही ह्याचा ते विचार करतील. आणि ह्याच्या समोर हा उधळपट्टी करणारा आहे, ह्याला नक्की जीवन म्हणजे काय कळलेलं नाही, हा विचारपूर्वक जीवन जगणारा माणूस नाही, मग ह्याला द्यायचं की नाही. म्हणजेच पिता आई वडील देखील त्या दृष्टिकोनातून विचार करतात. मग परमेश्वर नक्कीच विचार करेल हे आपण समजून घ्यावे.